आता बिग बॉस मराठी सीझन 6मध्ये येत आहे, तर मी खूप एक्सायटेड आहे आणि खूप नर्वस पण आहे आणि म्हणून मी डिसाईड केलं की मी यावेळेस बिग बॉस मराठीमध्ये आहे. पण आता जर मला कोण इरिटेटिंग भेटलं तर माहीत नाही, मी कंट्रोल करीन आणि मी हात जोडून त्याला की बाबा प्लीज लांब राहा, आवाज नीचे और मैं 20 कदम आगे मी असणार आहे, हा माझा मंत्र असणार. ती सुंदर आहे, ती बिनधास्त आहे, ती आहे सोनाली राऊत. बिग बॉसचा सीझन 8 हिंदीचा गाजवल्यानंतर आता ती बिग बॉस मराठीच्या घरात यायला सज्ज झालेली आहे. आता आपण तिलाच विचारूया की क्या सिक्रेट आहे, काय राज आहे, तिला का या बिग बॉस मराठीच्या घरात यावं असं वाटलं. हाय सोनाली, खूप स्वागत आहे नवशक्तीमध्ये. हॅलो, थँक्यू. आणि खूप छान वाटतंय की तू बिग बॉस मराठीच्या घरात येतेयस. तर पण काय असं मोठं कारण होतं की तुला वाटलं की ओके नाव या सीझनमध्ये मी जाणार आहे? आय थिंक मला हे एंडमॉल आणि चॅनलने पण विचारलं की आता मराठी म्हणजे त्या लोकांनी मला सांगितलं तू खूप ब्रेव आहे की तू दुसऱ्यांदा आता येत आहे. तर माझं कारण हेच आहे की मी महाराष्ट्रीयन आहे आणि माझ्या गावी माझ्या घरात सगळे मला विचारतात की कधी मराठी पिक्चर केला आहे का, कारण तू इतकं चांगलं मराठी बोलते आणि मुंबईची मुलगी आहे. मुंबईची मुलगी आहे मिठीबाईची. ऑफकोर्स. तर जेव्हा मला ही संधी भेटली बिग बॉस मराठीमध्ये येण्याची, तर मी पटकनी हो सांगितलं. चॅनलला पण वाटलं ना की मी करणार नाही, त्यांना ते एक प्री कन्सिव्ह नोशन होतं की मी कदाचित करणार नाही. पण जेव्हा मला एंडमॉलनी अप्रोच केला, आय सेड गो आय एम अप फॉर इट. आणि मी आता बिग बॉस मराठी सीझन 6मध्ये येत आहे, तर मी खूप एक्सायटेड आहे आणि खूप नर्वस पण आहे आणि म्हणून मी डिसाईड केलं की मी यावेळेस बिग बॉस मराठीमध्ये येणार. आणि यावेळेला तुझं काय प्लॅन ऑफ ॲक्शन असणार आहे किंवा काय स्ट्रॅटेजी असणार आहे, काही विचार करून येणार आहेस का, काय असेल तुझं? आय थिंक जेव्हा तुम्ही बिग बॉसच्या घरात जातात ना, तुम्ही एक ब्लँक स्लेट म्हणूनच जावा, कारण तुम्हाला माहीत नाही आहे तिथे कोण येणार आहे, तुम्ही काय डील करणार आहे, तुम्हाला काय टॉर्चर भेटणार आहे, तुम्हाला माहीत नाही आहे. म्हणून बेटर तुम्ही स्ट्रॅटेजी घेऊन नका जाऊ. आणि स्ट्रॅटेजी असेल तर मी हेच सांगेन की आय विल जस्ट बी रिअल. मी ट्राय करेन की लोक मला पसंत करावं, माझ्याशी रिलेट करावं आणि मी आय ट्राय माय लेवल बेस्ट की मी जशी आहे तशीच प्रेझेंट व्हावी आणि लोकांना मी पसंत यावी. हेच आहे माझी स्ट्रॅटेजी. ओके. आणि यावेळेला आता कोणाला कानाखाली मारणार आहेस? आय थिंक ते दिवस होते. आता व्हायलन्स आणि हे सगळं अलाउड. स्ट्रिक्ट रूल्स झालेत बरे. आता व्हायलन्स आणि हे सगळे गोष्टी अलाउड नाही आहे. त्यावेळेस मी खूप बिंदास होती, त्यावेळेस मी लहान होती आणि काय एवढं काय. पण आता जर मला कोण इरिटेटिंग भेटलं तर माहीत नाही, मी कंट्रोल करीन आणि मी हात जोडीन त्याला की बाबा प्लीज लांब राहा, नाहीतर नाहीतर मी तुला खूप प्रेम देईन. मी एवढंच बोलू शकते. म्हणजे सोनाली आता बदलली आहे असं म्हणू शकतो का आम्ही? हां, मी प्रेमाने डील करीन. हो. ओके, नाईस. म्हणजे नक्कीच काहीतरी वेगवेगळं असणार आहे. आणि सोनाली एकतर रितेश देशमुख सीझन होस्ट करतायत आणि ऑफकोर्स तू त्यांच्यासोबत ग्रेट ग्रँड मस्ती सिनेमासुद्धा केलेला आहे. सो अर्थात तू त्यांना छान ओळखतेस. सो त्यांचा एक असा पैलू, त्यांचा एक असं हे तू आज आम्हाला शेअर करशील का जो कदाचित आम्हाला माहीत नाही आहे? आय थिंक रितेशचं मी हेच सांगू शकते की रितेश खूप फ्रेंडली आहे, खूप चांगला आहे आणि एकदम यारो का यार आहे. आणि मी हे सांगू शकते की आय थिंक जेव्हा मी सीझनवर जाईन तर त्यांना आय थिंक भाऊ म्हणून ॲड्रेस करणार आहे. तर आय थिंक मी रितेशला विचारणार आहे की मी पण भाऊ बोलू का. आय थिंक ते एक गोष्ट मी विचारीन. आणि रितेश ॲक्च्युली खूप चांगला आहे आणि इट्स फन की मला रितेश होस्ट भेटला आहे. तर बघूया काय केमिस्ट्री आहे. एखादी तुमची सेटवरची आठवण? मी तर हेच सांगू शकते की सेटवर आय थिंक फनी मेमरीज मी हेच सांगू शकते की जेव्हाही आम्ही कारण ती मस्ती पिक्चर थोडीशी नॉटी पिक्चर आहे, तर आम्ही सेटवर आम्ही दोघेही मेक शुअर करायचं की आमच्याकडे मिंट असो, माउथ फ्रेशनर असो आणि खूप सारे चॉकलेट असो, ताकी जेव्हा आम्ही क्लोज येईन तेव्हा एकदम रेडी राहू. हां, तर हे होतं, ही फनी मेमरी होती. आणि रितेश जर काय खूप सिरियस एन्व्हायरमेंट होईल तर तो काही ना काही एनॅक्ट करून फनी गोष्ट करायचा. ओके, ग्रेट. आणि आता अर्थात मराठी सीझनमध्ये तू येणार म्हटल्यावर थोडा मराठी तडकासुद्धा आम्हाला अपेक्षित आहे. तू मॉडेल आहेस, ॲक्ट्रेस आहेस, तू छान डान्स पण करतेस. तर यावेळेला काय असणार आहे आमच्यासाठी सरप्राईजेस? आय थिंक माझा प्लीज डान्स ॲक्ट बघा.
जो सुरुवातीला माझी एंट्री त्याच्यावरच होणार आहे आणि मला प्लीज प्रेम द्या आणि मला प्लीज वोट पण करा. आणि मी हेच सांगू शकते की आय थिंक काय वेगळं लावणी बिवणी करणार आहेस का? लावणी हां. आय थिंक लावणी माहीत नाही, माझ्याकडे साडी नाही आहे लावणीची. पण डान्स काहीतरी आयटम डान्स मे बी मी लेझिम खेळेन. पण आता तुझा बॉलिवूड तुझे म्युझिक व्हिडिओज आम्ही पाहिलेत, त्यामुळे आय एम शुअर की काहीतरी तुझा एक छान तडका असणार आहे तिकडे. सो वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड फॉर इट. आणि आता जाताना विचार की आत्ता एक लेटेस्ट जो सीझन येऊन गेला बिग बॉसचा, गौरव खन्नाचा, तर तू तो पाहिला होतास का? त्यातलं कोण आवडलं होतं तुला? काय मी ॲक्च्युली तो सीझन बघितला आणि फॉलो पण केलेला. तर मला ॲक्च्युली गौरव खन्नाच आवडलेला, कारण तो खूप चांगला होता, रिलेटेबल होता, क्लासी होता. त्याचा एक्सपिरियन्स आणि एक्सपोजर दिसत होतं. आणि आय थिंक माणसांनी कारण खूप नेगेटिव्ह असतो एन्व्हायरमेंट आणि तुम्हाला लोक तिथे खालीच खेचायला असतात. तर त्यांनी खूप चांगल्या रीतीने स्वतःचं मेंटेन केलं आणि एका चांगल्या कंटेस्टंटलाच विनर बनवलं. तर आय थिंक मला ते आवडलं. कुठल्याही भांडखोरला किंवा नेगेटिव्हला ती एक एक्झाम्पल सेट नाही केली. तर आय थिंक ते मला सीझनमध्ये आवडलं. आणि लास्ट सीझन तू पाहिला होतास का बिग बॉस मराठीचा? कारण तोही खूप गाजला होता. हो, मी बघितलेला. त्यात पण खूप चांगले कंटेस्टंट्स होते. त्यात अभिजित सावंत होते, राखी सावंत आलेली एंटरटेनमेंट करायला. मग निकी तंबोली होती. मग तिचा आय थिंक बॉयफ्रेंड पण होता. तर आणि आय थिंक खूप इंटरेस्टिंग लोक होते. आवडला का तुला? आय थिंक वर्षा उसगावकर पण होते ना. हां, मला सीझन आवडला कारण खूप ग्लॅमरस लोकं होती, इंटरेस्टिंग होते. टास्क पण सगळ्यांनी चांगलं केलं आणि आय थिंक मला तर आवडलं. मी एन्जॉय केलेला आणि मी तोच सीझन बघून डिसाईड केला की मी सीझन 6 पण करणार मराठीचा. क्या बात आहे. आणि जर राखी सावंत याही वेळी आली तर तुझं तिच्यासोबत इक्वेशन कसं आहे? मला 100% शुअर आहे की राखी सावंत येणार आहे यावेळेस पण. कारण मी तिला ऐकलं कुठेतरी बोलताना की मला बिग बॉस मराठीमध्ये पुन्हा जायचं आहे ॲज अ वाईल्ड कार्ड किंवा ॲज अ गेस्ट. तर आय थिंक 100% चान्स आहे की ती येऊन शकते. आणि तुझं तिच्याबरोबर इक्वेशन कसं आहे? ती खूप चांगली आहे. कारण जेव्हा मी माझ्या सीझन 8मध्ये गेलेली तर तिने मला खूप सपोर्ट केलेला आणि ती नंतर पण मला आम्ही इव्हेंट्स आणि शोज आणि खूप सारे परफॉर्मन्सेसमध्ये एकत्र असतो. तर ती मला भेटतच राहते. तर ऑफकोर्स ती खूप चांगली आहे. आली तर तुला एक स्ट्रॉंग सपोर्ट मिळेल. हां, ती खूप एंटरटेनिंग आहे आणि ती खूप फनी आहे. बापरे, मी आता पण तिचे व्हायरल व्हिडिओज बघते. तिचा तो एक डायलॉग आहे ना, कोई लडे मरे जिसको जो जीना है, काय काय आहे तो डायलॉग? 10 कदम आगे 10 कदम हां, इट्स लाईक आवाज नीचे 20 कदम पीछे. तो तिचा डायलॉग एकदम हे आहे. तोच आय थिंक 2026चा मंत्र पाहिजे. तुझाही तोच असणार आहे का? नाही, इट्स लाईक आवाज नीचे और मैं 20 कदम आगे मी असणार आहे. हा माझा मंत्र असणार. सोनाली, तू नक्कीच खूप छान छान आता सगळे शेअर केलं. आय एम शुअर तुला पाहणं बिग बॉस मराठीच्या घरात खूप खूप इंटरेस्टिंग असेल. सो थँक्यू सो मच अँड कीप रॉकिंग. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.